तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही बजेटच ठेवा तुमचं का आपल्याला 200 रुपये झाडाला खर्च करायचे. तुम्ही खर्च करायच्या बाबतीमध्ये रेकॉर्ड करा. उत्पन्नाचं रेकॉर्ड करायचं त्याचं काम आहे प्रकृतीचं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हटले कर्मण्येवाधिकार असे मा खलेषु कदाचन. तुझा अधिकार फक्त वाधिकार असते म्हणजे तुला अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, फळाची अपेक्षा करण्याचा नाही. आणि फळाची अपेक्षा केल्यामुळंच माणूस खड्ड्यामध्ये. म्हणजे काही अपेक्षा करायची नाही, काही मागायचंच नाही का असं नाही आहे. फळावर नजर ठेवून काहीच करू नको. बरोबर. तुला कर्म करण्याचा आनंद घे. मला सांगा तुम्ही जर अपेक्षा ठेवल्या आणि नुसतं या झाडाची जर पोषण करीत राहिले, नुसते पोषण करीत राहिले, काही हो कर्जबाजारी हो काही हो पार रान करू, जसं आपण म्हणतो ना पुरीला पोराला कलेक्टर करीलच करील, पार काही झालं तर चालेल, पुरीला डॉक्टरच करील, पार माझा जमीन इकायची पाहिजे ते चालेल, असं ज्यावेळेस जिद्द करतो शेतकरी त्यावेळेस तो त्या पोराला पुरीला हे डॉक्टर करतो आणि पोराला कलेक्टर करतो का नाही? करतो का नाही? करतो. जमीन इकायची पाळी आली तरी. तेच तुम्ही गणित जर झाडाच्या बाबतीत वापरलं तर तुमची मुलं मुली तुम्हाला सांभाळतील याची मी गॅरंटी नाही देऊ शकत, पण हे झाडं मात्र तुम्हाला सांभाळतील. ज्यावेळेस तुम्ही पहिला बेसल डोस टाकला तेव्हा बाग धरलेली नव्हती सर. त्यावेळेस रेस्ट पिरियड होता. रेस्ट पिरियड मध्येच भरला तो म्हणे. ओके. 65 दिवसांनी काय केली बेसल डोस नंतर अनगळ केली. बरोबर आहे. बरोबर 2 महिने भेटले. 2 महिने बरोबर सर. बेसल डोस टाकल्याने काही फरक वाटला तुम्हाला? झाले ना, लय म्हणजे छत्र्याच झालत्या त्याच्या. माझा एक अनुभव आहे ना, आमच्या गावात आपलं कृषीचं दुकान आहे इथं आपलं गावातलं, आम्ही त्याच्या शेअर्स होल्डर आहे. पण त्यांनी सांगितलं का बा मी हे तुम्ही सांगितलं वैदिक आणि हे 11 वर्ष उकळून केले म्हणे तुम्ही त्याचा रिझल्ट. म्हणलं आता मला रिझल्ट भेटलं कळलं त्याला. आता मला 11 वर्ष कोणी काय उकळलं म्हणजे ह्याच ऑर्गॅनिक वाले मी पाहिले म्हणे. मी पाहिले सगळे. वैदिक उकळायला द्यायचं ना त्याला. बघू ना आता मला त्याचा रिझल्ट आता हार्वेस्टिंगला आल्यावर दाखवूया त्याला. आमचंच दुकान आहे ते आपलं कृषीचं. नाही नाव नाही ठेवायचं आपल्याला कुणाबद्दल, मला हे म्हणायचं नाही, परंतु त्यांनी पण नवीन अनुभव घ्यायला पाहिजे ना, हे माझं म्हणणं आहे. चौथ्या दिवशी पाणी याला 3 तास पाणी सोडतो साधारण याला. असं चौथ्या दिवशी पाणी. हो. तुम्ही आता डेअरिंग करून कर्ज जरी काढलं ना तरी तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. कर्जाला फार 10% व्याजदर असेल. शिलाजी ट्रीटमेंट आणि बेसल डोस याच्यामध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. याच्यामध्ये जर गोंधळ केला, एक लक्षात घ्या, शिलाजी ट्रीटमेंट जी आहे ती इमर्जन्सीसाठी आणि बेसल डोस हा लॉंग टर्मसाठी. शिलाजी ट्रीटमेंट ही झाडासाठी. शिलाजीत म्हणजे शिजवलेलं अन्न. हा बरोबर. थोडी. आणि बेसल डोस म्हणजे कच्चा माल, जास्त काळ चालणार. तुम्ही तांदूळ आणले तर सगळे शिजवणार का? नाही, थोडी. जेवढे गरज आहे तेवढेच. शिलाजी ट्रीटमेंट म्हणजे शिजवलेला भात. फवाऱ्याने तुम्हाला सलाईन सारखी ताकद मिळेल तात्पुरती लगेच. बरोबर. तुमचं LSQ शिलाजी ट्रीटमेंटने तुम्हाला एक जबरदस्त 15 दिवसासाठी ताकद मिळेल. बरोबर आहे. आणि बेसल डोसने तुम्हाला फॉरेवर ताकद राहील. जमीन सुपीक करायची तर तुमची बेसल डोस, झाड सुपीक करायचं तर LSQ म्हणजे RNP शिलाजी ट्रीटमेंट. आणि तुम्हाला आताची वेळ धकून न्यायची आहे तर फवारणी. ते आमचे वेळी आहेत फक्त, त्यांचंच ते येतात कधी सांगायला. हां, ते 18-19 वर्षाची बाग होती ती काढली, जुनी झाली झाडं काढली. बरं, मग ते काय सल्ले देतात तुम्हाला? काही नाही, ते म्हणजे त्यांना सांगायसारखंच नाही राहत काही. ते इथं आलं सेटिंगचं जे फूल आहे ना त्याची पाकळ्या ते अजून तशाच आहे. म्हणजे सेटिंग होतानाच एकदम काय झालं साईजमध्ये झालं. तुमच्या झाडाकडून समजा तुम्ही महिनाभर किंवा 15 दिवस बेसल डोस लेट झाला, मग ते झाड अन्न कुठलं वापरणार? खोडातलं. बरोबर. त्यामुळे कमजोरी येणार खोडात. आलं लक्षामध्ये? आता नुसतं कृषी अमृत जर तुम्ही वापरलं तर झाडाचा शेंडा जास्त वाढणार. शेतकरी चूक कुठं करता? बाळ जन्माला यायच्या अगोदर समजा घेतली काळजी, तुम्ही रेस्टमध्ये टाकलं, भरपूर सेटिंग झालं. सेटिंगच्या वेळेस काळजी घेतात. सेटिंग झाल्यावर आता काय माल आलाय, आता काय टेन्शन नाही, असं नाही. आताच टेन्शन झालं. तुम्हाला नुकसान परवडल की वेळेवर त्याला पोषण दिलं ते परवडल? पाहिजे काय परवडल सांगा. पोषण दिलेलंच परवडल. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही याच्यात जर बचत केली तर तुम्हाला उत्पन्नात सुद्धा बचत करावं लागेल. चालेल का? पांढरी माशी आहे का मिलीबग? मिलीबगच.
मिलीबगची दिसला का किती लहान लहान अंडे पहा. तयारी चालू आहे त्याची. मिलीबगची सुरुवात झालेली आहे. पेस्ट क्लिनरची अर्जंट फवारणी घ्या. शिलाजी ट्रीटमेंटमध्ये पाणी टाकायचं नाही. काहीच नाही टाकायचं. नाही अमृत जल तयार झाल्यावर टाका ना तुम्ही. तयार झालं. शिलाजी ट्रीटमेंट तुमची तयार झाली का ती भिजली मस्त छानपैकी मग तुम्ही पाणी टाका. तुम्ही जर पूर्ण ताकदीने सॉइल चार्जर वापरला असतं बरोबर आहे की नाही तर सगळ्या बागेमध्ये माल असा असतो. संपूर्ण बागेचा माल कसा असता ही साईज असते. जोपर्यंत परिस्थिती गंभीर नाही ना तुमचं म्हणू दे जाऊ दे बुवा करू बुवा चांगलेच आहे ना मग काय कशाला उगच हां मग त्यापेक्षा ते बाजारामध्ये काय 500 रुपयाला बाटली मिळते केमिकलची मारून द्यायची फवारा. एक पद्धत विचार करायची आपली खरे खोटे. मग विषय काय होतो का तुम्ही एवढे दिवस गाळ्यात माळ घातली आणि थोड्याकरता तुम्ही एका दिवसाकरता माळ काढली. पुण्य काय झाली झिरो झालेला. तुम्ही जे केमिकल मारलं त्यांनी झाडाच्या सगळ्या नसांवरती काय झाला दुष्परिणाम. जर कीड मरती तर झाडाला काय होत नसेल का. हो तो वीज होणार. गारव्यात फवारा मारायचा गरम हवेत फवारा मारायचा नाही. सॉइल चार्जर बरोबर तुम्ही कुठलंही प्रोडक्ट मिक्स करू शकता. आपल्या वैदिकच्या प्रोडक्ट बरोबर कुठलंही प्रोडक्ट कशामध्येही मिक्स करता येतं. मिक्स करायला काही प्रॉब्लेम एकत्र वापरायचं. का नाही वापरायची गरज नाही त्याची काही. साखर अंघोळ कोणी एकत्र करतं का दोन्हीला गोडी की तुमच्या झाडामध्ये तुम्हाला श्रीमंत करायची ताकद आहे. तुमचं काय झालं माहिती का 60% मार्क पडले तरी तुम्ही उड्या मारू राहिले. मी काय म्हणतो तुम्ही 200% पडा ना. हा प्लॉट तुम्ही त्याचं पोट जर भरून दिलं ना त्याचं पोटभर त्याला जर दिलं तर तुम्हाला आहे ना तो म्हणजे उतू येईल एवढं दिलं. आणि तुम्ही त्याला जर अर्धवट दिलं ना तर तो ते अर्धवट पण नाही देणार. अर्धवट देणार नाही का अर्धवट जे आहे ना ते सगळं निसर्गाचे रोग खाऊन घेतात किडी खाऊन घेतात. निसर्गाला अर्धवट पसंत बरोबर नाही. मला एक सांगा कधी विचार करा बाळकाने विचार करा आईच्या पोटातलं बाळ जन्माला येतं ते बाळ नेहमी कसं येतं 99% कसं येतं सुदृढ निरोगी. गाईच्या पोटातून येऊ नाही तर आईच्या पोटातून. खरं आहे खोटं आहे. खरं ते बाहेर आल्यावर त्याला उद्योग होता बाकीचे सगळे मध्ये नाही. एवढं दुनिया बिघडली एवढं रसायनं वाढले एवढं पाणी बिघडलं अन्न बिघडलं तरी पण निसर्ग अजून चांगलं जन्माला घालतो. आणि जर खराब झालं तर तो जन्मालाच येऊन देत नाही गर्भपात करून टाकीत. हॅलो विकृत तो जन्माला येऊन देत नाही. अपवाद कधी कधी येतं अपवाद. मी काय म्हणतोय हे फार मोठी गोष्ट आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आताची नवीन पिढी पहा. तुम्ही मुला मुलींचं निरीक्षण करा. मुलींना सुद्धा बऱ्यापैकी लव येते चेहऱ्यावर. तुम्ही लहानपणी आठवा आपल्या लहानपणी किंवा अजून 10-12 पिढ्या मागं जा. जुन्या काळामध्ये मधुबाला वगैरे ह्या जे हिरोईन्स त्यांच्या काळामध्ये त्या स्त्रिया पहा बिगर मेकअपच्या बिगर काही केल्याच्या त्यांचे चेहरे बघा तुम्ही. पूर्ण स्त्री म्हणजे नाही मेकअप सोडा पुरुषाचे जे काही गुणधर्म आहेत ते तिच्यामध्ये नाही. आज काय झालंय काही पुरुषांमध्ये स्त्रियांचे गुणधर्म काही स्त्रियांमध्ये पुरुषांचे गुणधर्म. आपण होतो ना काका काय आत्याबाईला मिशा असते तर आम्ही काका म्हणलो असतो मामा म्हणलो असतो. पूर्वी लोक म्हणायचे म्हणजे त्या काळात मिशा दिसायला पण नसायच्या. पण आता सर्रास लव दिसते का नाही. ब्युटी पार्लरची गरज का पडायला लागली. हे सगळं आपल्या अन्नधान्यामधला दोष आहे. हा मग तुम्हाला मी तेच सांगू राहिलो का तुम्ही डेअरिंग करा ना ह्या झाडाला खाऊ घालायची आणि मग प्रकृतीची ताकद पहा तुम्हाला किती देते ती. खरे खोटे बघा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी लोक म्हणतात सर काय बेसल डोस टाकले काय केलं. अहो हे सगळं आमच्याकडे एकाच कागदामध्ये पण तोच कागद पुरा पडत नाही. खरे खोटे मेजर तुम्ही अर्ध्या मनाने जर बंदूक चालवली तर काय होईल नाही समोरचं टार्गेट तेच भेटणार नाही.
तुम्हाला उदाहरण सांगतो. बद नाव ऐकलंय का? ज्ञानेश्वर लोंढे व्हिडिओ पाहिलाय का? पाहिलाय ना? त्या माणसाची कहाणी ऐका. पहिल्या वर्षी 300 रुपये खर्च केला. 300 रुपये. किती? 300 रुपये. 2.5 लाख रुपये झाले 300 झाडांची. म्हणजे एका झाडाने किती दिले? 800 रुपये दिले. बरोबर का? दुसऱ्या वर्षी 500 रुपये खर्च केले. किती? एका झाडाला 300 झाडे 10-12 लाख रुपये. 8.5 लाख रुपये झाले. म्हणजे किती झाले एका झाडाला? जवळजवळ 2,500 रुपये झाले. खर्च किती केला? 500 रुपये. 2,500 रुपये झाले. बरोबर आहे. म्हणजे 2,500 काय झाले? शिल्लक राहिले. पहिल्या वर्षी किती शिल्लक राहिले? फक्त 500 रुपये. दुसऱ्या वर्षी किती शिल्लक राहिले? 2,500. बघा बरं का. मागच्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद 700 रुपये खर्च केले. हॅलो, किती? 700 रुपये वैदिकवर. ते सांगायला नाही पाहिजे, काहींना चक्कर येईल ऐकून. त्याचं म्हणणं असं आहे, हे लेकर आहे माझे, यांना जेवढं खाऊ घालता येईल तेवढं घालील, मला कमी पडत नाही. मागच्या वर्षी 10.5 लाख रुपये झाले. किती? दुष्काळात. आणि ह्या वर्षी मला म्हणे 1,000 रुपये टार्गेट साहेब आपलं. 1,000 रुपये खर्च करणार. बेसल डोस, RNPH, शिलाजीत, जे नाही ते त्याला जाणार. तुम्हाला माहिती आहे सेटिंगच्या काळात त्याची साईज अशी ही छोटी किती बती पहिल्यांदा दादा टाकलं. हिमाचल प्रदेश सारखे फळ आहे सेटिंगच्या काळात. आयरेनचा पण पाहिला दादा. बरं, फळ हिरवगार. त्याच्या पप्पांना ओळखू येईना. पप्पा म्हणे का हो साहेब यावर सेटिंगच नाही. म्हणजे सेटिंग नाही, चला माझ्यावर. जेव्हा त्यांना सगळं दाखवलं, नाही मला ते लाल सेटिंग पाहिजे सवय. ते पान आणि ते फळ सारखं जे म्हणे, म्हणजे उचकूनच नाही पाहिलं म्हणे. ते तुम्ही आल्यामुळं मला दिसलं. दृष्टी असून उपयोग नाही, दृष्टिकोन असणं गरजेचं. डोळे असून उपयोग नाही, दृष्टी असली पाहिजे. हे झाड बिल फळ बी सारखं दिसत, त्याच्यामुळे चष्मा मध्ये फरक आहे. तुम्ही आले तेव्हा मला काय म्हणले? फळ कमी. आता काय म्हणते? आता खूप 100 फळ दिसत आहे. म्हणूनच मग मी काय म्हणलो की तुम्ही ह्या झाडांकडे फक्त ट्रायल म्हणून नका पाहू, तुम्ही याच्याकडे डायरेक्ट बिझनेस म्हणून पहा. कळलं का तुम्हाला? जसं तुम्ही मुलांवर खर्च करता ना फार एकदम मनमोकळेपणाने, तसं झाडांवर करून पहा. ते तुम्हाला नुसती लखपती नाही करणार, तुम्हाला अख्ख्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध करून टाकणार. वैदिकची ताकद आहे. किती जण म्हणजे इथं नाहीच म्हटलं तरी चालेल. आता नवीन इथं मला हे डाळिंब लावायला 99% लोकांचा विरोध होता, लावूच नका करायला. 99% लोक लावू नका. नातेवाईक पण लावूच नका, ते लय रोगराचे बळी पडतात. हे सगळं क्षेत्र किती आहे तुमची जमीन? क्षेत्र ऑलरेडी हे 4 एकर आहे, तिकडे 2 एकर आहे. त्याच्यात तलाव बनवलाय वरती. बर, म्हणजे 6 एकर जवळपास एक सुमारे. आणि सर्व क्षेत्र किती तुमचं? आणि बागायत जुनं बागायत आमची दुसरं. हे ऑलरेडी इथे 4 आणि 2.25 म्हणजे 5.6 एकर आहे. बर बर बर. पाणी गेलं म्हणून आम्ही ते करत राहिलो आणि डेअरिंगनं त्याच्यात झाडं लावली. पुढे भविष्यात बोललो आपण पाणी गेलं म्हणजे आपली पाईपलाईन ह्या वावरात आलेली इथं शेततलाव बनवण्यासाठी. बर, बर. आणि मग त्या म्हटलं भविष्यात बघू घेतलं तर. मग आम्ही ती जमीन आता 4 महिन्यापूर्वी कागद केला. कागद करायच्या आधीच त्याच्यात झाडं लावून डाळिंब लावून टाकली होती. अच्छा, म्हणजे जमीन तुम्ही आत्ताच घेतली आणि डाळिंब अगोदरच लावली? अगोदरच लावलं. अच्छा, किती दिवसात झाली डाळिंब तुमची? डाळिंब आता 20 महिने झाली कंप्लीट. 20 महिन्यात झाली. याला तुम्ही ट्रीटमेंट कधीपासून करताय अशी? ही ज्यावेळेस म्हणजे हे बेड बनवले त्याच्या आधीच म्हणजे असा दुसरा डोस टाकलाय आता त्याला. अच्छा, म्हणजे किती महिने झाले असतील सुरुवात केली आपण ट्रीटमेंट याला? 11व्या महिन्यात टाकला डोस पहिला सर. 13-11 रेस्ट पिरियड दिला आपण याला. किती? 13-11. 13-11 तुम्ही बघता सगळे? हो सर. आणि 13-4 दुसरा गेला. अच्छा, म्हणजे 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी. हो बर. पण म्हणजे पाणी भरला कधी हा? 28 जानेवारी. पाणी 28 जानेवारी. हा. आणि त्याच्यानंतर बेसोल दुसरा टाकला? नाही, आता टाकला दुसरा, कारण ताणच नव्हता बसला सर. 70% म्हणजे झाडं ज्यावेळेस तुम्ही पहिला बेसल डोस टाकला तेव्हा बाग धरलेली नव्हती सर. त्यावेळेस रेस्ट पिरियड होता. रेस्ट पिरियड मध्येच भरला तो महिन्यात. ओके, तो काय भरला होता? कृषी अमृत आहे ना 3 किलो दिलं आणि RNPH आहे ना 3 किलो टाकला एकरी. नाही, पर झाडाला म्हणजे एकरी. म्हणजे 3 किलो कृषी अमृत आणि RNPH 3 किलो पूर्ण. मग पूर्ण बागेला 4-5 एक एकरचं गेला असेल ना सरासरी? ओके. मग पहिला बेसल डोस टाकला, त्याच्यानंतर मग सॉइल चार्जर दिला? सॉइल चार्जर सोडत होतो. मग किती महिन्यांनी तुम्ही म्हणजे ताण कधी दिला? मग ताण बसलंच बसलाच नाही. आम्ही पाऊस झाला मध्ये वादळ फुलं निघाले? नाही, पानगळ केली ना आम्ही. पानगळ केली. कधी केली ती?
16 जानेवारीला म्हणजे पहिला बेसल डोस टाकला 13/11ला 13 नोव्हेंबरला 2023. 23 नंतर पानगळ केली 15 जानेवारी आणि 17 जानेवारी 2 प्लॉट आहेत. बर, म्हणजे जानेवारीमध्ये पानगळ केली. 15 जानेवारी म्हणजे तो 20 दिवस. नंतरचा महिना 50 दिवस आणि परत पुढे जानेवारी किती 15 दिवस म्हणजे 65 दिवसांनी काय केली बेसल डोस नंतर पानगळ केली. बरोबर आहे. बरोबर 2 महिने भेटले. बरोबर सर. पहिला बेसल डोस टाकला त्याच्या पूर्वी झाडं कशी होती? ते झाडं अशीच होती पण बेसल डोस टाकल्याने काही फरक वाटला तुम्हाला? झाले ना लय म्हणजे छत्र्यात झालत्या त्याच्या. तेच मला विचारायचं आहे की पहिला बेसल डोस टाकला त्याच्या अगोदर झाडं कशी होते, झाडं बेसल डोस टाकल्यावर छाटणी करायला आली होती ते लोक सर आलते ना त्यावेळेस. एक झाड छाटून दिलं त्यांनी मला त्यावेळेस ते गावडे सर नाव होतं. बर, त्यांना काय केलं इतकं फुटवे निघाले होते. लय होतं लय फुटलं होतं. डायरेक्ट असं दोन मी म्हणायचो यांना म्हणायचो हे मोडू राहिले याला लगेच छाटणी करा अशी परिस्थिती. लय डबल डेव्हलप झाली सर झाडाची. त्यांना एक बेसल झाड डोस छाटून नंतर झाड छाटून. मग नंतर तुम्ही काय केलं ते बेसल डोस मध्ये ताकद आली झाडाला. त्याच्या पूर्वीचं झाड आणि नंतरच्या झाडामध्ये किती फरक तुम्हाला वाटत होता? छाटणी झाल्यावर मग ते ग्रोथ आलाच ना सरांनी पाहिलं ना त्याचं परिशाशी. बर त्याची ग्रेनरी जाईनच हिरवाच पानं होते पिवळी पडानच परिशाशी आहे त्याची. बर. 70%. मग पानगळ मारल्यावर किती पानगळ झाली? जवळपास 50-60% झाली मग पिवळी पडून पडली. तेवढी. बर. मग तुम्ही परत डबल मारण्याच्या भानगडीत नाही ना पडले? बिलकुल नाही पाडलंच नाही. तुम्हाला असे सल्ले नाही भेटले का आता पानं तर गळलेच नाही कसं काय फुलं येतील? नाही आता काही गावातले म्हणायचे यांनी बाग जाळून टाकली माहितच नाही तर कोणाला. 70% हिरवी होते पण म्हणलं सर डेअरिंग म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे ज्ञान नाही डाळिंबाचं काही? नाही. नाही. आम्ही पहिले टोमॅटो करायचं सर इथं पहिली. हा टोमॅटो करायची तर 5-6 एकर करायची अशी एक लॉट मध्येच करायचो हा. सगळे सगळी. हे तार बांबू वगैरे सगळे त्याचं स्ट्रक्चर आहे. अरे बर. अच्छा, सणात सत्यनारायण चालू आहे काय? नाही नवीन घेतली काय त्याच्यामध्ये. हा, म्हणजे मधला सण आहे ना. तुम्ही ज्यावेळेस पानगळ केली मग पानगळ झाली बरोबर आहे. तुम्ही पानं जरी शिल्लक राहिले पण तुमच्या भागामध्ये तुम्हाला कोणी असं सांगायला नव्हतं ना, अनुभवी लोक, जुने अनुभवी, कोणच नाही. त्याच्यामुळे वाचले तुम्ही. जर अनुभवी लोक असते नाही इथं गंमत काय होती रोडला आहे रस्त्याला ना कोणीतरी हे येतात येतात ते ऐकून घ्यायचं फक्त बाकी काय नाही रोकण्याचं. आता एक गाडी येऊन गेली तुमच्या आधीच ते. हा काय काय त्यांचं म्हणणं काय राहतं बुवा? हा बा हे वापरले तिची मुळी वाढेल ते सोडा ते सोडा म्हटलं काही नाही ते ऐकून घ्यायचं आणि आपलं जे चालू आहे तेच ठेवायचं दुसरं काहीच नाही उपयोग. हे सोडा हा ते सोडा घरू काहीच नका. मला तर एक माझा एक अनुभव ना आमच्या गावात आपलं कृषीचं दुकान आहे इथं आपलं गावातलं आम्ही त्याच्या शेअर्स होल्डर आहे. पण त्यांनी सांगितलं का बा मी हे तुम्ही सांगितलं वैदिक आणि हे 11 वर्ष उकळून पेले म्हणे तुम्ही त्याचा रिझल्ट. म्हणलं आता मला रिझल्ट भेटलं कळलं त्याला. आता मला 11 वर्ष कोणी काय उकळलं म्हणजे ह्याच ऑर्गॅनिक वाले मी पाहिले म्हणे. मी पाहिले सगळे. वैदिक उकळायला द्यायचं ना त्याला मग. बघू ना आता मला त्याचा रिझल्ट आता हार्वेस्टिंगला आल्यावर दाखवूया त्याला. आमचंच दुकान आहे ते आपलं कृषीचं. नाही नाव नाही ठेवायचं आपल्याला कोणाबद्दल मला हे म्हणायचं नाही परंतु त्यांनी पण नवीन अनुभव घ्यायला पाहिजे ना, हे माझं म्हणणं आहे. बघा आज तुम्ही जर पाहिलं तर बँगलोरमधून सकाळी माझ्या मित्रांचा फोन आलता. बँगलोर शहर म्हणजे थंड शहर. गेल्या 50 वर्षामध्ये एवढं कधी हिट नव्हतं, एवढं उष्णता त्या शहरामध्ये. आज नाशिक रोडमध्ये आम्ही राहतो. नाशिक रोडमध्ये आम्ही कधीच पाहिलं नाही टेम्परेचर 40 आणि 42 डिग्री टेम्परेचरपर्यंत गेलं. जिथं टेम्परेचर कधी 35च्या पुढे जात नाही. बरोबर आहे. आता मला सांगा एवढी उष्णता वाढली आहे. तुम्ही सगळीकडे बघा आता एवढं तुम्ही पाहिलं का अशी गरम हवा येत होती. आता हे पाहा ना डायरेक्ट ते वाळून गेले ना गवत. बाबरीचे झाडं वाळून गेले. मागे टर्न करून बघा तुम्ही आहे का आहे ना. एवढं तुमचं देवाचं लिंबाचं वाचले हां आहे का नाही तेवढं जिरो म्हणजे बाकी लिंबा बाबळीचे झाडं वाळणं म्हणजे जोक नाही ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय काय इकून ती कोरडी हवा येते गरम हवा. मला असं वाटतं की आपण एखाद्या चुलांगणापाशी खरं आहे की नाही. अशा हवेमध्ये तुमचे पानं बिनं हिरवेगार सगळं म्हणजे थोडंसं जरा नवीनच वाटतं ना. मग थोडंसं याच्यावरती जर केमिकल फवारलं असतं आज तर हे बाग कसा असता एक नंबरला पिवळा असता. कोमा झाला असता. नाही पिवळा तर असता का नाही. दिसला असता. आणि त्या फळावर आणि विशेष म्हणजे ह्या आंब्याला एक मोळ बसलो होतं इकडे एक बसलो होतं त्याचं सेटिंग झालं आणि ते उठून गेलं पप्पू आपल्या तिथे ते म्हणजे काम पाहणं म्हणजे आम्हाला आलो नाही खरोखर तसंच म्हणायचं. तसंच आगे मोळ बसलो सेवा होतो. करायला आलो होतो.
2-3 ठिकाणी सोय केली ती पाण्याची, पण ते सेटिंग झाल्यावर ते उठून गेलं. हे वातावरण त्यांच्यासाठी सुटेबल नाही ना. जरी त्यांची सोय आहे इथे, पण ती हवा जी येते ती हवा कोरडीच हवा आहे. हा आहे ना, बरोबर, उष्ण. हवेने पंख त्यांनी जळून जातील ना. आता हे झाड बघा किती छोटं आहे, पण त्याचं ते सुंदर बघा, सौंदर्य किती सुंदर आहे. एवढ्या आता समजा आता किती वाजले, 4:45 वाजत आले, बरोबर आहे ना. परंतु तुमच्याकडे पूर्ण हीट अजून तशीच दुपारची, त्या झाडावर दुष्परिणाम आहे काही, एकदम ओके. किती पाणी वगैरे कसं व्यवस्थापन कसं करता तुम्ही जरा थोडंसं? चौथ्या दिवशी पाणी, याला 3 तास पाणी सोडतो साधारण याला, असं चौथ्या दिवशी पाणी. हो. हे कृषी अमृत आहे का? हा, आता बेसल डोस भरला का तुम्ही? भरलाय ना त्याच्यामध्ये आता. हे काय? हो, हे बाई इथे बघ. टाकलंय ना आताच. हा बर. काय भरलाय तुम्ही? हा, आत्ताच भरला ताजा? हो, चालेल. त्याच्या खाली पहिला भरला, त्याच्यावरच टाकून दिलं, हलकीशी माती टाकली त्याच्यावरतीच. किती बघा मऊ किती आहे, बापरे. किती सॉफ्ट आहे. काय भरलं आता याच्या मी परत? तर कृषी अमृत 3 किलो भरले हा? आणि 3 किलो भरले आणि शिलाजी ट्रीटमेंट बिसू घातलेली. अच्छा, म्हणजे कृषामध्ये एकच भरलं फक्त? 3 किलो हो. आणि शिलाजी ट्रीटमेंट द्यायची आता उद्या. तुमची झाडं छोटी आहे, परंतु सेटिंग एकदम एक सारखं झालेलं आहे सगळं, बरोबर आहे ना. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, कुणीतरी त्याचं थिनिंग केलं आहे असं वाटतं. पांगून फळं ठेवले, बाकीचे काढले, असं केलंय का? काढली नाहीत अजून काढले, त्यांना म्हणतो तो काढायची, पण ते थिनिंग केल्यासारखं वाटते बघा ना. तुम्ही अशी पांगून फळं लागली पहा सगळे. समोर बघा, ते समोर झाड बघा, काढलेली नाहीये त्याची काही. त्याची साईज बघा किती. हां, केवढी साईज झाली ती? हां, माल किती मस्त आहे बघा ना, आकार वगैरे. तर बघा गुच्छ बघा मध्ये. तर तुमचं एक फळ असं खालच्या बाजूला आलं आहे कॅनॉपीच्या. आता याच्या वर कॅनॉपी वाढत जाईल. तुम्ही LSQची ट्रीटमेंट जर केली ना, तर कॅनॉपी याच्या वर वाढत जाईल, फळ खाली झाकून जाईल. लांबच्या माणसाला कळणार बी नाही फळ आहे की नाही. माल सगळा तुमचा आतल्या बाजूला आला आहे, म्हणजे तुमच्या रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही जे काम केलं ना, त्याचं फळ तुम्हाला मिळालं, बरोबर आहे ना. त्याच्या आतमध्ये बघा, खोडाच्या आतमध्ये माल आहे बघा मध्ये बघा, खाली वाकून बघा, आहे सगळीकडे आतमध्ये पूर्ण मध्ये, म्हणजे खोडाच्याही मध्ये आतमध्ये, बरोबर ना. 2 बेसल डोस, म्हणजे दुसरा बेसल डोस आता किती दिवसापूर्वी टाकलाय? आता कालच काम करून झाले, 4-5 दिवस टाकीत होतो. तुम्ही याच्यामध्ये RNPH का नाही घेतलं का? शिलाजी ट्रीटमेंट द्यायची म्हणून मग ते. शिलाजी ट्रीटमेंट वेगळा प्रकार आहे ना, तो प्रकार असा नाही आहे की बा आपल्याला मग बेसल डोस स्किप करायचा. ते थोडं पैशामुळे नाही, मग शिलाजीत करायचीच नाही ना मग. हा, तर ते म्हणले आता 2 महिन्याने ना मग पूर्ण RNPH देऊ आपण, असं नियोजन. असं आहे. हा, मग आता परत असं करायचं. तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही आता डेअरिंग करून कर्ज जरी काढलं ना, तरी तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. कर्जाला फार 10% व्याज दर असेल, बरोबर आहे ना. समजा तुम्ही ₹1,00,000 कर्ज काढलं, ₹1,00,000 व्याज किती होईल 2 महिन्याचं? किती होईल? 3 महिने लागेल समजा हार्वेस्टिंग लागून, बरोबर आहे ना. ₹1,500 ₹1,000-1,200 ₹1,00,000 व्याज किती असतो बँकेमधलं? ₹1,000-1,100 ₹1,000-1,100. 60%. 10% धरा ना. ₹1,100 जरी व्याज धरलं ₹1,00,000, बरोबर आहे, तरी तुम्हाला ₹1,100 म्हणजे फळ तुम्हाला. आज तुम्ही बेसल डोसच्या बाबतीत तुम्ही काय केली, बचत केली. समजा RNPH नाही टाकलं खालून, हा, मी त्यांनी शिलाजी ट्रीटमेंट दिली म्हणून, नाही तर तसं नाही. बघा मला एक सांगा, तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट आणि बेसल डोस याच्यामध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे जर गोंधळ केला, एक लक्षात घ्या, शिलाजी ट्रीटमेंट जी आहे ती इमर्जन्सीसाठी, अच्छा, आणि बेसल डोस हा लॉंग टर्मसाठी. समजा अचानक काही वातावरण बिघडलं किंवा वादळ यायला लागले, पाऊस जास्त माजला, तर त्या कंडिशनमध्ये झाडावर जो दुष्परिणाम होतो, तो दुष्परिणाम जर घालवायचा असेल तुम्हाला, तर तो दुष्परिणाम तुमचा कधी जाऊ शकतो, जर तुमच्या मातीत दम असेल. हां, बरोबर. समजा हे झाड आहे, ह्या झाडाला तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट दिली, तर हे तेल सगळं अन्नद्रव्याला जे उचलून घेणार, बरोबर आहे. आणि महिन्याभरामध्ये 15 दिवसामध्ये ती ऊर्जा सगळी संपून जाणार. शिलाजी ट्रीटमेंट ही झाडासाठी आहे. शिलाजीत म्हणजे शिजवलेलं अन्न. हां, बरोबर. थोडी. आणि बेसल डोस म्हणजे कच्चा माल, जास्त काळ चालणार. तुम्ही तांदूळ आणले तर सगळे शिजवणार का? नाही, थोडे जेवढे गरज आहे तेवढेच. शिलाजी ट्रीटमेंट म्हणजे शिजवलेला भात.
आणि बेसल डोस म्हणजे जमिनीमधलं तुम्ही किराणा माल भरून ठेवला घरामध्ये, बरोबर आहे ना. तो किराणा माल नाही आहे, तुम्ही नुसतं शिजवलेलं भातावर जर भागवायला लागले आणि अचानक तुम्हाला जर पैसेच नसले तर मग काय करणार, त्या दिवशी उपाशी. हां, आणि सलाईन पण नाही आहे, सलाईन वेगळं आणखीन. सलाईन म्हणजे फवारा, फवारा म्हणजे सलाईन, बरोबर आहे ना. तुम्ही समजा LSQचा फवारा घेतला वरून, लिप चार्जर्स, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जरचा फवारा घेतला वरून, तर फवाऱ्याने तुम्हाला सलाईनसारखी ताकद मिळेल तात्पुरती लगेच. बरोबर. बेस तुमचं LSQ शिलाजी ट्रीटमेंटने तुम्हाला एक जबरदस्त एक 15 दिवसासाठी ताकद मिळेल, बरोबर आहे. आणि बेसल डोसने तुम्हाला फॉरेवर ताकद राहील. जमीन सुपीक करायची तशी तुमची बेसल डोस, झाड सुपीक करायचं तर LSQ म्हणजे RNPH शिलाजी ट्रीटमेंट, आणि तुम्हाला आताची वेळ धकून न्यायची आहे तर फवारणी, असे. म्हणजे त्याच्यामध्ये ही पद्धत अशी 70-20-10, 70% बेसल डोस, 20% शिलाजीत, 10% फवारणी, बरोबर आहे. तुम्ही फार तर 60-30-10 असं करू शकता. म्हणजे तसं शिलाजी ट्रीटमेंट जर केली तुम्हाला फवारणीची पण गरज नाही पडली. तज्ञ लोक त्यांना कधी भेटले नाही का असं, म्हणजे डाळिंबावाले जे नेहमी डाळिंब करतात वगैरे, ते आमचे वेळी आहेत फक्त, त्यांचंच ते येतात कधी सांगायला. हां, ते 18-19 वर्षाची बाग होती, ती काढली, जुनी झाली झाडं, अच्छा. काढली. बरं, मग ते काय सल्ले देतात तुम्हाला? काय नाही ते म्हणजे त्यांना सांगायसारखंच नाही राहत काही, ते इथं आल्यावर सल्ला देतात, काही सांगायसारखं काहीच नाही राहत. ते आल्यावर मला सगळं चांगलं दिसतंय. मग काय सांगू बुवा असं, आहे की नाही? मग चांगलं काय ते सांगा मला. हां, तुम्ही अमृत जल वापरता का? वापरतो ना, रेग्युलर वापरता का कधी कधी वापरता? रेग्युलरच वापर चालू आहे आता आतापासून. सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहिती का, हे सेटिंगचं जे फूल आहे ना, त्याची पाकळ्या ते अजून तशाच आहे. म्हणजे सेटिंग होतानाच एकदम काय झालं आहे, साईजमध्ये झालं आहे, दिसतंय ना. थोडक्यात त्याच्यामध्ये ताकद आहे, म्हणून ताकद काय दिसते आपल्याला, दिसते. तुम्ही लावल्यापासून तुम्हाला समस्या अशी काहीच नाही आली, म्हणजे हे बाग धरल्यापासून दुसरी काहीच समस्या नाही. कीड आली, मवा आला, हे कीड किती पिनोल बोरचं आलतं, आम्ही पण ते आम्ही मग ते जागा साफ करून त्याच्यामध्ये इंजेक्शन भरले. कसले? असं हे थोडक्यात गॅस पॉइझन तयार होईल असं. हा, बरं बरं. डिसेस फायटर वगैरे. हा. अच्छा, हे पण असं काही गरज नाही ना तुम्हाला हे करायची. नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये आहे ना, बघा मग आता तोच मुद्दा आहे महत्त्वाचा. तुम्हाला समस्या येते कशाची, किडीची. कारण झाड काय जास्त गोड झालंय, मऊ झालंय. मग ते ज्यावेळेस ताण सोडतो ना आपण, ते वीक होतं खोड, त्याच वेळेस तो अटॅक. तर तसं नाही, काय होतं, मुद्दा असा आहे, तुम्हाला जर खोड किडीपासून सुरक्षा करायची तर तुमच्याकडे सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे ना पेस्ट क्लिनर, की जे शेड्यूल आपण दिलेलं आहे तयार करून. ते शेड्यूल तयार करून का दिलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे. मग पेस्ट क्लिनर जर तुमचं बेसल डोसमध्ये गेलं, तुम्हाला खोडकिडीची समस्या, आपण पहिले बेसन पेस्ट क्लिनर होतीच त्याच्यात टाकलं, समस्या तसं नाही. आता फळ आहे ना त्याच्यावर. आत्ता दादा मी काय, तुम्ही रिकामे चालले रस्त्याने, काटा भरायची शक्यता कमी आहे. तुम्ही ओझं घेऊन चालले, तुम्ही काटा कपाशाल का ओझं सांभाळशाल? बरोबर. लोड आहे, आता लोड आहे ना त्याला, त्याच्यावर आता काय आहे, लोड आहे. मग अन्नद्रव्याची काय चालू आहे, स्पर्धा, खेचाखेच. तुमच्या झाडाकडून समजा तुम्ही महिनाभर किंवा 15 दिवस बेसल डोस लेट झाला, मग ते झाड अन्न कुठलं वापरणार, खोडातलं. खोड, बरोबर. त्यामुळे कमजोरी येणार खोडात. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी केमिकल वापरण्याची गरज पडते किरकोळ कामासाठी, ही शक्यताच नाही आहे. बरोबर. हां, तुम्ही जर काही फेरफार केला तुमच्या ट्रीटमेंटमध्ये तर मग अशी गोष्ट होणार. आलं लक्षामध्ये. थोडक्यात डाळिंब शेती सोपी कधी माहिती का, तुम्ही त्या झाडाची भूक भागवायचं काम करा, एवढी ताकद तुम्ही ठेवा. समजा एक झाड लावलं ना तुम्ही, बाग जर धरला तर याला तुमच्याकडे समजा 1500 झाडं आहे, तर तुम्ही 3 लाख रुपयाची व्यवस्थाच करून ठेवायची. बरोबर. आधीच कॅश क्रेडिट करून ठेवायचे 3 लाख रुपयाचं. का? कारण तुम्हाला कधी बेसल डोसची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला ती भरावंच लागेल. जेव्हा तुमचं RNPHचं हे शिलाजीची ट्रीटमेंट तेव्हा तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही त्यावेळेस जर तुम्ही 15 दिवस मागं पुढं जर केली, त्याचा परिणाम काय होणार, त्याचा परिणाम असा होणार की झाड वीक पडणार. आणि झाड जर वीक पडलं तर मग तुम्हाला खोडकीड येणार, पान करपणार किंवा फळ गळणार, पाकळी करपा येणार. आलं लक्षामध्ये. फळमाशी येणार. म्हणून आता तुम्हाला या बेसल डोस जे आहे
तुम्हाला ते तुम्ही बचत केली. आता नुसतं कृषी अमृत जर तुम्ही वापरलं तर झाडाचा शेंडा जास्त वाढणार. बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा, हा जो पिवळा शेंडा बघा, शेंडा जरा कसा पोपटी निघू राहिला. पोपटी का बरं निघू राहिला? हे का बघा समोर, तुम्हाला तिकडं बघा, ते समोरचं तिकडचं दिसतोय. हा समोरचं बघा, तो समोरचं बघा, हा समोरचं बघा. हा पोपटी का बरं निघू राहिला? कारण तुम्ही पहिल्या वाढीमध्ये ओरिजिनल शिरा वाढला, दुसऱ्याच्या वाढीमध्ये जो शिरा केला त्याच्यामध्ये तुपच नाही टाकलं तुम्ही, त्याची क्वालिटी काय झाली लगेच बदलली. आलं लक्षामध्ये. म्हणून तुमच्याकडे जे पोषण आहे, उलट आता जे बेसल डोस आहे तुमचा हा पॉवरफुल पाहिजे. बरोबर. शेतकरी चूक कुठं करता, बाळ जन्माला यायच्या अगोदर समजा घेतली काळजी तुम्ही, रेस्ट पे टाकलं, भरपूर सेटिंगच्या वेळेस काळजी घेतात. सेटिंग झाल्यावर आता काय माल आलाय, आता काय टेन्शन नाही, असं नाही. आताच टेन्शन झालं. बरोबर. पैसे कशाचे होणार आहे? मालाचे. पहिले पानच होते तेव्हा काळजी घेतली, आता माल आलाय, आता काळजी नाही घेत तुम्ही. आता तुम्ही जर पॉवरफुल बेसल डोस टाकला तर याची काय होईल? साईज होईल. पैसे कशाचे मिळणार तुम्हाला? या साईजचे मिळणार आहे, याच्या वजनाची मिळणार आहे. तुमची साईज लहान राहिली, तुमचं वजन कमी मिळालं तर नुकसान आहे तुमचं डायरेक्ट. ते समजा आज तुमची याची साईज 200 ग्रॅम राहिली किंवा 250 ग्रॅम झाली, तर 250 ग्रॅम आणि 350 ग्रॅम दोघांच्या रेटमध्ये काय डायरेक्ट निम्म्याचा फरक आहे. 250 ग्रॅमची साईज हायेस्ट म्हणल्यावर मागची तुमची 150 ग्रॅमची 100 ग्रॅमची जास्त येणार. निम्म्याने रेट तळव काय येणार? तुटणार. सरसकट माल तुमचा कोणी घेणार नाही. पण तुमची जर साईज जर 200-250च्या पुढे गेली तर सरसकट माल उचलणार. म्हणजे तुमचा 50% माल समजा जर निम्म्या भावात गेला, तोटा किती मोठा आहे? बाकीच्या मालाला निम्माच माल जातो. हे 1100 रुपये व्याज नाही परवडणार का? खरे खोटे आहे? सर ही गोष्ट आहे ना त्यांच्या मुलाला सांगा व्यवस्थित. पान काय पान? हा माझं हे बोट आहे, पूर्ण झाकत आहे त्यांनी. हलक्या जमिनीमध्ये कर्ज काढा ना. अहो समोर ना तुमच्या, एक लक्षात घ्या. 2-3 महिने तुमचे पैसे भेटणार. आपल्या झाडासाठीच कर्ज काढायचे ना, लोकांसाठी थोडी काढायचे. देऊ शकतो. खाऊ कोणाला घालायचे? बरोबर. समोर दिसतंय त्याला. आता जर मला सांगा, ह्या 2 बेसल डोसनी जर ही साईज आज झाली मध्ये, दिसते तुम्हाला? दिसते का? ही पुढच्या 2 महिन्यामध्ये डायरेक्ट 400 ग्रॅम जाणार. किती? 400 ग्रॅम. विकायला 600 ग्रॅम असणार. 600. हा कसं बोलले तुम्ही? पण जर तुम्ही जर बेसल डोस नाही टाकला तर हा जो माल आहे तुमचा, हा माल तुमचा 200 ग्रॅमच्या वर जाणारच नाही. त्यात हे पहा मिली बघायला पाहिजे याच्यावर. मिली बघायचं ना? मेला तो मेलेला असो नाही तर जिवंत असो आला. म्हणजे 2 प्राणी आपल्याला दिसले. कुठले? एक खोडकीड आणि एक मिलीबग. म्हणजे हा प्राणी दिसला म्हणजे हा प्राणी याच्यावर काय होणार? हळूहळू हीटमध्ये वाढणार. मिलीबग का वाढतो माहिती का? जे रात्रीचं आणि दिवसाचं तापमान जर कमी जास्त एकदम मोठ्या प्रमाणात झालं, व्हेरिएशन जास्त असलं त्याला व्हेरिएशन, फ्लक्च्युएशन म्हणतात. ते जर झालं तर ह्या पांढऱ्या रंगाच्या किडी, पांढरी माशी, लोकरी मावा, ह्या किडी काय होतात? वाढतात. लाल कोळी, ह्या किडी वाढतात. मग तुम्हाला नुकसान परवडेल की वेळेवर त्याला पोषण दिलं ते परवडेल? पाहिलं काय परवडेल सांगा? हां पोषण दिलेलंच परवडेल. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही याच्यात जर बचत केली तर तुम्हाला उत्पन्नात सुद्धा बचत करावं लागेल. चालेल का? इथले माल बघा, इथं बघा खतरनाक लोड आहे. हे बघा, हे बघा याच्यावर किती बघा मिली बघा, याच्यावर किती बघा. पांढरं स्पॉट दिसत. पांढरी माशी आहे का मिली बघा? मिली बघायचं. मिली बघायची. दिसलं का किती लहान लहान अंडे पहा. तयारी चालू आहे त्याची. मिलीबगची सुरुवात झालेली आहे. पेस्ट क्लिनरची अर्जंट फवारणी घ्या. चालतं. पेस्ट क्लिनर नंतर तुमचं हे बाई खोडकीड बी आहे. तुम्ही शिलाजीची ट्रीटमेंट तयार केली आहे का अजून करायची? केलेली आहे आता उद्या. फक्त एकच एकरची बनवली बिजगाव. का बरं? म्हणजे असं बकेट 4 आहेत ना, हां 4 बकेटमध्ये ना 10 लिटर तेल घेतले हां आणि पेस्ट टाकून दिलेले. 2-3 दिवस झाले. अमृतजलचं थोडं पाणी मिक्स केलं, अर्धा लिटर.
पाणी कशाला मिक्सर त्याच्यामध्ये? थोडं घट्ट जातं सर. हो द्या ना घट्ट. अर्धा लिटर टाकलं सर. नाही ना, काही गरज नाही ना, काही गरज नाही. शिलाजी ट्रीटमेंटमध्ये पाणी टाकायचं नाही. काहीच नाही टाकायचं. नाही, अमृत जल तयार झाल्यावर टाका ना तुम्ही. तयार झालं. शिलाजी ट्रीटमेंट तुमची तयार झाली का, ती भिजली मस्त छानपैकी, मग तुम्ही पाणी टाका. आलं लक्षामध्ये? बघा, बाग तुम्हाला जशी आज आहे याच्यापेक्षा भारी करायची आहे का नाराज व्हायचे? भारीच करत. भारी करायची. तर मग तुम्ही आत्तापर्यंत मेहनत घेतली, बरोबर आहे की नाही? इथून पुढे कच खाऊ नका. समजा आतापर्यंत तुम्ही 2 बेसल डोस टाकले, किती खर्च झाला समजा 2 बेसलचा एका झाडाला? तसं आम्ही 67 म्हणजे रुपये खर्च होतो. आता पण झाला? हा, एका झाडात परत आतापर्यंत एका झाडात. मग 67 रुपयाचा तुमचा खर्च झाला आतापर्यंतचा, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही आता पण तुमचा 100 रुपये खर्च व्हायला पाहिजे होता. कारण तुमचा जो मेन पार्ट निघून गेला. आता इथून पुढचा काळ फक्त साईजचा, बरोबर आहे की नाही? पहिली गोष्ट, आता तुमचा बाग सुंदर आहे, पण आता काय खोडकीड लागली आहे काही ठिकाणी. काही ठिकाणी हा लोकरी मावा बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. प्रत्येक झाडावर आहे लोकरी मावा. हा दिसतो तुम्हाला? हा लोकरी मावा आहे सगळा. आणि हा लोकरी मावा जर चांगला वळवाचा पाऊस झाला तर लगेच तसाच निघून जाईल. पण जर पाऊस नाही झाला आणि असंच कोंदट वातावरण राहिलं, त्याचं प्रमाण आणखीन वाढणार, चिपकून राहील. हा. त्याला तुम्हाला 2 मार्ग आहे. एक वरतून स्प्रे करणे किंवा जमिनीतून त्याला कडूपणा निर्माण करणे. म्हणजे त्याला आपण औषध फवारा घेतला होता पहिला, जेव्हा फर्स्ट टाइम आला होता ना हा मावा, तेव्हा पण स्प्रे घेतला तर क्लिअर झालं होतं. पण आपल्याला रोगावर काम करायचं नाही, आपल्याला किडीवर काम करायचं नाही. ती काय गंभीर गोष्ट नाही आहे फार, पण ती गंभीर होऊ शकते. आता तुम्ही काय करायचं, याला सगळ्यात बेस्ट काम म्हणजे आता शिलाची ट्रीटमेंट केली ना तुम्ही तयार, ती सगळ्या झाडांना अर्जंट जाणं गरजेचं आहे. त्याचा जो कडूपणा आहे तो याच्यात उतरला पाहिजे. कशामध्ये? पूर्ण झाडामध्ये, पानामध्ये उतरला पाहिजे. हे आपोआप गळून जातील खाली सगळे. सगळ्यात सोपी पद्धत. तुम्ही त्याच्यावरती काय करा, अर्जंट शिलाजीची ट्रीटमेंट तुम्ही याला अर्जंट करा आणि त्याच्यानंतर लागोपाठ LSQ करा, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला त्याचं काय मिळेल, लगेच बेनिफिट मिळेल. बाग आता मला सांगायचं म्हणजे बाग अतिशय सुंदर आहे या स्टेजला. म्हणजे आताच्या स्टेजला याच्यामध्ये काही कमतरता नाही. इथे ना, इथं काय होतं, ह्या लाईनमध्ये पाणी ना असं 2 साईडला डबल पाणी भेटतं इथं. तुम्ही आता ह्या 2 गल्ल्यांना पाणी भरपूर जातं ना, हा, त्याच्यामुळे साईज पण काय होती, सारखी चांगली होती. हा हा कॉक इथे ना, हा, इथं मध्ये व्हेंचुरी चांगल्यापैकी माल बी तयार झाला. तुमचं म्हणणं असं आहे की बा पाणी जास्त मिळालं या झाडांना म्हणून झाडं काय झाले, तयार झाले, बरोबर आहे ना? हे पहा, आहे का? म्हणजे तुमच्या बोलण्याला पुरावा पण आहे का जिथं जास्त पाण्याचा दाब आहे, बरोबर, हा हा इथून वाल तुम्ही सोडता, हे सॉईलच्या सोडायची जागा आहे तुमची, हा ड्रम्पा मागं, हा. म्हणजे तिथून ह्याच गल्लीला तुम्ही काय सोडता, डबल जातं थोडक्यात, असं बनायचं. सांगतो ना तुम्हाला मी, आता सगळं सांगतो. पहा, जिथून सोडताय तिथल्या झाडांचा माल कसा आहे, ह्या झाडाचं म्हणजे तुम्ही जर पूर्ण ताकदीने सॉइलच्या जर वापरलं असतं, बरोबर आहे की नाही, तर सगळ्या बागेमध्ये माल असा असतो. संपूर्ण बागेचा माल कसा असता, ही साईज असते. या गल्लीमध्ये तुम्ही सॉइलच्या जर सोडता, इथून मग बाकीच्यांना काय होतं, सगळ्यात जास्त प्रेशर कुठे मिळतं, पहिल्या लाईनला. ज्याला जास्त जातं त्याची रिझल्ट कसा आहे, पानांची काळोखी पहा, गर्दपणा पहा, दाट किती पानं आहे. शेवटी जेवढं मोठं पान तेवढं फळ मोठं येणार, जेवढं जास्त पान तेवढं फळाची शायनिंग साईज सारखी येणार, बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही आता किती दिवसांनी सॉइलचे जर सोडता, एक 15 दिवसाला एकरी 2-2.5 लिटर. बरोबर आहे की नाही, हा त्याचा रिझल्ट आहे, राईट. पाण्याचा रिझल्ट नाही येतो, पाणी तर सगळ्या जवळ पाणी तर सगळ्या झाडाला जाते ना. इथे जास्त काय जाते, पाणी नाही जाते, सॉइल चार्ज जास्त. आलं लक्षामध्ये. तुम्ही इथं सोडलं, इथं तुम्ही सोडलं तर लगेच त्या झाडांना काय होतं, आजूबाजूला सप्लाय होतं. ही जी पोझिशन आहे तुमच्या लाईनची, ही लाईनची तुमची ग्रीनरी, तुमची पानं एकदम काय आहे, मजबूत आहे. आलं लक्षामध्ये. तर आता याच्यामध्ये काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ड्रेंचिंग हा एक चांगला पर्याय असतो. तुम्हाला एका वेळेस 2 मजूर लागतील दिवसभर, तेवढंच. 2 मजुरांना 1000 रुपये जातील. तुमच्या किती रोज मला माहिती किती, 500च घेतात आता, बरोबर आहे ना, 1000 रुपये जातील. समजा तुम्ही किती ड्रेंचिंग कराल करून महिन्यातून 2,
2,000. हां अजून किती महिने राहिले 3 महिने 3 महिने किती झाले 6 किती गेले 6,000 रुपये. मग अशी व्याज किती काढलं 1,100 रुपये. 1 लाख रुपये जरी कर्ज काढलं तर सगळे मिळून किती होतील? मिळून तर 2 लाख कर्ज काढलं किती झाले 8,000 रुपये व्याज. 10,000 धरा. एक्स्ट्रा खर्च किती 10,000 रुपये. आणि असा जर माल झाला तर तुमची साईज कशी होईल आणि रोगराई राहणार नाही. काय होतं शेतकरी इथंच खचतो. केमिकलमध्ये जर समजा रोग आले असते, आज तुम्ही केमिकलचा प्लॉट असताना रोग आले असते आणि जर दुकानदार म्हणला असता भाऊ ह्या 10 फवारणी तुला घ्यावाच लागतील, नाही तर तुझं काही खरं नाही, लागोपाठ फवारणी घेतल्या, एक फवारणी किती लिटर पाणी लागतं याला? पहिला जो त्यामध्ये लहान झाडं होते ना तर आम्हाला 1,000 लिटर मध्ये एक कव्हर होत होतं. आता- पण आता काय होतं 1,500 पाणी द्यावं लागते लिटर. बरोबर आहे ना? हे बघा एका झाडाला माझ्या हिशोबाने 500 ते 750 ml पाणी पाहिजे. बरोबर आहे फवारणीला. तुम्ही 1 लिटर वापरू राहिले आता. ब्लोअर आहे का STP. STP ना? एवढ्या झाडाला 500 ml ते पाऊण लिटरपर्यंत पाणी काही सफिशियंट आहे. 500 ml पण सफिशियंट आहे. तुमचा ब्लोअर कसा आहे पहा. मध्येच करायचे का फवारणी? हो तुमच्याकडे जे हे आहे ना बघा काय करतो माहिती का आपण सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या डोक्यात करतो. डोक्यात नाही करायच्या, कागदावर करायच्या. का कागदावर क्लॅरिटी येते. खरा खोरा काही कधी कधी काय होऊन जातं बागुलबुवा. हा बरोबर. आणि तुम्हाला गमत सांगू का माणसाच्या मनाची कशी राहते. जोपर्यंत परिस्थिती गंभीर नाही ना तुमचं म्हणू दे जाऊ दे बुवा करू बुवा चांगलंच आहे ना, मग काय कशाला उगच. हां मग त्यापेक्षा ते बाजारामध्ये काय 500 रुपयाला बाटली मिळते केमिकलची, मारून द्यायची फवारा. एक पद्धत विचार करायची आपली. खरे खोटे. मग विषय काय होतो का तुम्ही एवढे दिवस गळ्यात माळ घातली आणि थोड्या करता तुम्ही एका दिवसाकरता माळ काढली. पुण्य काय झाली? 0 झालेला. तुम्ही जे केमिकल मारलं त्यांनी झाडाच्या सगळ्या नसांवरती काय झाला दुष्परिणाम. जर कीड मरती तर झाडाला काय होत नसेल का? अहो तो विजा होणार. हां आता तुम्हाला सांगतो कार्बन डिझम बरोबर की नाही, ते तुम्ही 1 ग्रॅमनी मारा बरं. बरोबर आहे ना. तुम्ही क्लोरोपायरिफॉस या उन्हाच्या कंडिशनमध्ये जास्त घ्या बरं. झाडच पिवळं पडून जाईल. आग होते पूर्ण. सुप्त अवस्थेत जातं झाड. बरोबर आहे. मला सांगायचं काय आहे तुम्हाला की ही जी औषधं आहेत मी तुम्हाला आत्ता जी सांगितली ही औषधं डायरेक्ट झाडाच्या नसात जाऊन टाकतात हीटमध्ये. पण आपलं लक्ष फक्त किडीवर राहतं नाही तर रोगावर राहतं. पण झाड बी जळतं ना आपलं. कळलं का तुम्हाला? बरोबर. म्हणजे एवढे दिवस तुम्ही सांभाळलं ते ती पुण्याई सगळी संपली. म्हणून आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही हिशोब काढला काय की बाबा याच्यामुळे तुम्ही मगाशी मला काय म्हणते सॉईल चार्जर ड्रिंचिंग करायचं का. पण ड्रिंचिंगला खर्च आता सगळा काढला आपण किती निघाला 6,000 रुपये. एवढ्या मोठ्या भागामध्ये फार मोठी गोष्ट आहे का. तुम्ही बघा ना एका झाडावर खर्च किती आला 44 रुपये. 15 चोक 60 ना. किती रुपये? मग 4 रुपये एका झाडाला आपण खर्च नाही करू शकत का? करू शकतो मजुरीसाठी एक्स्ट्रा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आता अमृतजलला समजा तुम्ही 1500 लिटर म्हणजे एका वेळेस तुम्हाला 2 पाकिट लागणार. किती? 2 पाकिट 600 ग्रॅमची. बरोबर आहे ना? बरोबर. मग तुम्ही जर विचार केला 1500 लिटर पाणी लागायला नाही पाहिजे माझ्या हिशोबाने 1100-1200 लिटर पाणी लागायला पाहिजे. 4 नग दिले त्यांना. बरोबर आहे. तुम्ही जर तुमचं पाणी जास्त लागत असेल तर तुमचा तो ब्लोअर आहे तो चेंज करा. नोझल तो चेंज करा. चांगल्या कंपनीचा घेऊन या. बारीक धुवा वाढला पाहिजे. फवारा संध्याकाळी थंड वातावरणात मारायचा. आम्ही रात्रीच मारतो. सकाळी रात्री पण चालेल काही प्रॉब्लेम नाही. जास्त करून रात्रीच मारतो किंवा पहाटी मारा म्हणजे उजाडलं का असं मस्त तेव्हा पण चालतो. गारव्यात फवारा मारायचा, गरम हवेत फवारा मारायचा नाही. त्याच्या हवेतच काय होतं बाष्पीभवन नाही. आम्ही काय करतो संध्याकाळी आता इथून पुढे अशा टायमाला सुरुवात करतो. ओके. नाही ह्या टायमाला पण नाही करायचा. इथं नाही का तुमच्या इथं नाही करायचं. बघा किती गरम आहे आता. पाण्याची वाफ नाही झाली पाहिजे हवेतल्या हवेत. नाही तर मग आज आम्ही आला नातू झाला खुटच्या खुट उभा केला. हां फवारा मारला ना हवेत गेला की अमृतजलचा खर्च किती 2 पाकिट म्हणजे केवढा झाला सर तो 90 पैसे. बरोबर आहे ना. मग 90 पैसे धरला तुम्ही तर किती झाले 2 पाकिटांचे 1140 रुपये. 1050 रुपये झाले. बरोबर आहे ना. मग मला सांगा
1100 रुपये जरी धरले, तुमचं ड्रिंचिंग वगैरे महिन्याला किती होणार आहे सगळे? 2च होणार. 2 रेंज बरोबर आहे ना? हे 2 वेळेस तुमचं 1122 रुपये खर्च, बरोबर. पूर्ण 3 महिन्याचे किती झाला? 6600. कळतं की तुम्हाला? पण त्याच्यामुळे टेन्शन नाही ना तुम्हाला. तुम्ही नुसतं अमृतजलचं पाणी जरी फवारलं ना चांगलं दांडगं पेस्ट क्लिनर बरोबर, तरी काहीच नाही राहायचं, कीड बीड काहीच नाही राहायचं, एवढी ताकद त्याच्यामध्ये. आणि जे आपण म्हणजे ड्रेसिंग वगैरे करतो हा. त्याच्यानंतर आपण अमृत जलचं पाणी हा. आहे ते सेपरेट फवारू शकतो का? हो. सेपरेट काय फवारायची गरज आहे? मिक्स केलं तरी चालतंय. सेपरेट फवारून तुम्ही फवारणीसाठी जे तुम्ही कष्ट घेणारे, मेहनत घेणारे, डिझेल सांगणारे, त्याच्यामध्ये दुसरं एखादं औषध बी घेऊन टाका ना. डिसीज फायटर घ्या, फंगी माझ्या म्हणण्याचा असा उद्देश वॉटर आला चार्जर. की सेपरेट फवारलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि मिक्स फवारलं तरी काही problem सेपरेट फवारलं चालेल ना, त्याला काय अडचण नाही. पण आम्ही म्हणतो तुम्ही काय आजबात्या नाही. हा, बोला. बस दिस खरं आपण जे फवारणी देतो ना, आता जास्त होईल बा आम्ही काय सांगतो शेतकऱ्यांना काय आजबायचं, म्हणून आम्ही त्याला कॉम्बो देतो जोडीदार. सॉइल चार्जर बरोबर तुम्ही कुठलंही प्रोडक्ट मिक्स करू शकता. आपल्या वैदिकच्या प्रोडक्ट बरोबर कुठलंही प्रोडक्ट कशामध्येही मिक्स करता येतं. मिक्स करायला काही प्रॉब्लेम सॉइल एकत्र वापरायचं असं. नाही. का नाही वापरायची गरज नाही त्याची काही. साखर गुळ कोणी एकत्र करतं का? दोन्हीला गोडी. का हो? आधी साखर टाकली, चहा आल्यानंतर वळून गुळ टाकला, असं ऐकलं का तुम्ही? येडत काढतील लोक आपल्याला. तसं फ्रूट आणि सॉइल त्याचं कार्य एकच आहे, कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, म्हणून ते एकत्र करायची गरज नाही. साधी सिंपल गोष्ट आहे. बाकी सगळे प्रोडक्ट हा खरंय का खोटं आहे? खरंय. हा? हे माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि झाडाने तुम्हाला जर सांभाळलं ना, तुमचे लांब गेलेले मुलं मुली सुद्धा तुमच्या जवळ येतील झाडांचे पैसे पाहून. नाही पैसे पाहून तर त्याचे फळं खाऊन. कारण विषमुक्त आहे ना. हा पप्पा अरे काय डाळिंब पिकवलं तुम्ही? त्याच्या आधी खात होतो आम्ही ना, आता कशाला? हा अहो मार्केटमध्ये फळं मिळताना ते खाल्ल्यावर जर आपलं खाल्लं ना त्यांनी बरोबर. फिदाच. ही तर ताकद आहे आपली. रस आलं का? हे बघा लोकांक डाळिंब आहे, पैसे बी आहे घेणाऱ्यांकडं, मग त्यांना ते डाळिंब नको आहे, त्याला चवच नाही. क्वालिटी नाही ना त्याच्यात. नुसतं फोडलं तर पाणी गळतं खाली. बरोबर. कळलं का तुम्हाला? पाणी करतो. हां तुम्ही आपलं दाणे घ्या बरं हातामध्ये. हां साईज चार्जर वापरलं का? साईज चार्जर पाहिलं ना? हो. त्याच्यावर फोटो आहे बघा. आहे ना. ते माझ्या घरच्या डाळिंबाचा आहे तो. ते माझा हात येतो. टोमॅटोचं डाळ. हे बघा हे असं हे बोट आहे का? हम्म. हे बोट आहे माझं तिथं. हे हातावर असे दाणे बघा. हा पाहिलं ते माझ्या शेतातले डाळीतले डाळिंब आहे. पाहिलं. आधी केले मग सांगितले. बरोबर आहे की नाही? बोले तैसा चालेल. हां मग त्याची पावलं बांधवली ते चालतात. अशी गंमत येते. माझं मत काय माहिती का, की तुमच्या झाडामध्ये तुम्हाला श्रीमंत करायची ताकद आहे. तुमचं काय झालं माहिती का, 60% मार्क पडले तरी तुम्ही उड्या मारू राहिले. मी काय म्हणतो तुम्ही 200% पडा ना. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी मी लोक म्हणतात सर काय बेसल डोस टाकले काय केलं. अहो हे सगळं आमच्याकडे एकाच कागदामध्ये आहे. बरोबर. पण तोच कागद पुरा पडत नाही. खरे खोटे मेजर. तुम्ही अर्ध्या मनाने जर बंदूक चालवली तर काय होईल? नाही ना, जे समोरचं टार्गेट तेच भेटणार नाही. हा असं गुतत गुतत एक गोळी मारली दुसरी नको मारू का नको, गोळी खर्च होईल. काय खरं सांगा. नाही बरोबर आहे सर. हा ते म्हणतात ना एक गोळी एक दुश्मन, तसंच आहे ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे सर. असं आहे. तुम्ही अगोदरची गोळी एकदम राईट मारली, दुसऱ्या गोळीमध्ये तुम्ही डायरेक्ट गोळीचं एमएमच बंद करून कमी करून टाकली. हे उदाहरण काय आपण जे म्हणत होतो ना, टाका पुरा बेसल डोस टाकायचा.